सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मोठं स्थान असतं, पण सध्याची स्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधात विरोधी पक्षातले नेते असा सामना रंगलाय। काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात, असं विधान सीजेआय सूर्यकांत यांनी केलंय। व्यवस्थेवर हल्ले चढवणारे परजीवींसारखे असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलंय। यात एक लक्षात आणून द्यायला हवं की परवा म्हणजे 14 मे रोजी संजय राऊतांनी एक ट्विट केलं होतं। त्यात लेनिन यांचं एक कोट होतं। ते असं होतं, जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा। आणि यापुढे त्यांनी लिहिलं होतं की सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झाला आहे, असं राऊतांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं। मग काय, महायुतीतले नेते तुटून पडले। संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात आंदोलन करण्यात आलं, तर युवा सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या भांडूपमधल्या घराबाहेर ठिय्या मांडला। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळ म्हटलंय। मग आता पुढे काय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नेमकं काय म्हणाले आहेत सीजेआय सूर्यकांत, यावरून रोहित पवार, असीम सरोदे, अंजली दमानिया नेमकं काय म्हणालेत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। सगळ्यात आधी तर बघूया की हे प्रकरण नेमकं काय आहे। 15 तारखेला न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती। एका वकिलाने स्वतःला सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती। स्वतःच अशी याचिका दाखल केल्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत हे त्या वकिलावर संतापले। ते म्हणाले की सिनियर दर्जा मिळवणं हे काही याचिका देऊन मागण्याची गोष्ट नाहीये। न्यायालय ठरवतं की कुणाला हा दर्जा मिळायला हवा। तुम्ही स्वतःच ही मागणी करून हे सिद्ध केलंय की तुम्ही सिनियर दर्जाच्या लायक नाहीयेत। यानंतर त्यांनी या वकिलाच्या सोशल मीडिया पोस्टबद्दलही टीका केली। ते म्हणाले की समाजात आधीपासूनच असे परजीवी आहेत, जे सातत्याने व्यवस्थेवर हल्ले आणि टीका करत असतात। इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्यानंतर सीजेआय सूर्यकांत म्हणाले की देशात झुरळासारखे बेरोजगार तरुण आहेत, ज्यांना ना कुठे नोकरी मिळते ना काही काम। मग त्यातले काही मीडिया जॉईन करतात, काही सोशल मीडियावर बोलू लागतात, काही आरटीआय कार्यकर्ते बनतात, तर काही इतर कार्यकर्ते, आणि मग ते सगळ्यांवरच टीका आणि हल्ले करू लागतात। सीजेआय सूर्यकांत यांच्या या विधानाची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे। रोहित पवारांनी या प्रकरणी ट्विट करत म्हटलंय की आपल्या व्यवस्थेचा अत्यंत आदर आणि सन्मान राखून असं म्हणावंसं वाटतंय की भारतातील युवक, आरटीआय कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी आणि वेगवेगळी मतं व्यक्त करणाऱ्यांची तुलना परजीवी किंवा झुरळांशी करणं अजिबात स्वीकारार्ह नाहीये। कारण अशा प्रकारची भाषा ही टीका करणाऱ्यांबद्दल आणि प्रश्न विचारणाऱ्यांबद्दल कमालीची असहिष्णुता दर्शवते। संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची टिप्पणी म्हणजे दिलेली आश्वासनं न पाळल्यामुळे, संधी न मिळाल्यामुळे आणि वाढत्या बेरोजगारीने त्रस्त झालेल्या एका संपूर्ण पिढीची खिल्ली उडवणारी वाटते, जी अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी आहे। आज देशातला युवक स्वतःच्या इच्छेने बेरोजगार नाही, तर ते सत्तेचे आर्थिक अपयश आणि राजकीय अकार्यक्षमतेचे बळी आहेत। रोजगार आणि विकासाच्या मोठमोठ्या भाषणांनंतरही लाखो सुशिक्षित युवा आज सन्मान, रोजगार आणि जगण्यासाठी संघर्ष करतायत, असंही रोहित पवार म्हटलेत। पुढे ते म्हणाले आहेत, न्यायासनाला आमची फक्त एवढीच विनम्रपणे विनंती आहे की युवांविषयी बोलताना माननीय न्यायालयाने संवेदनशीलता, संयम आणि घटनात्मक शहाणपण जपलं तर ते अधिक योग्य ठरेल। अन्यथा झुरळाची उपमा देण्यासारख्या भाषेमुळे विरोधी मतं व्यक्त करणाऱ्या आवाजांचं अवमूल्यन होईल। लोकशाहीमध्ये ते अपेक्षित नाहीये। जर संस्थांना युवकांच्या प्रश्नांची भीतीच वाटत असेल, तर ही समस्या युवकांची नाही तर सिस्टीमची आहे, हे आधी समजून घेण्याची गरज आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलंय। तर अंजली दमानिया यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटलंय, माननीय सरन्यायाधीश साहेब, होय, मी झुरळ आहे। मी एक भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ती आहे आणि याचा मला अभिमान आहे। झुरळ कधीही मरत नाही, ते टिकून राहतं, लढत राहतं। पारदर्शकता आणि जबाबदारी मागणं हा हल्ला नाही, तो आमचा संविधानिक अधिकार आहे। न्यायव्यवस्था जेव्हा नागरिकांना कीटक म्हणते, तेव्हा प्रश्न विचारणं आणखी गरजेचं बनतं। अशी टीका किंवा असं विधान, अशा प्रकारे नाराजी दमानिया यांनी एक्सवर पोस्टद्वारे व्यक्त केली आहे। दरम्यान असीम सरोदे यांनी म्हटलंय की शेवटी एका वाक्यातील विचार मायलॉर्डने सिद्ध केलंय की सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च शहाणपण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सरन्यायाधीशांनी देशाची मोठ्या मनाने माफी मागावी, लोक माफ करतील, असंही ते म्हणाले आहेत। तर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। अलीकडे अतीव दुःख होऊन
उद्विग्न होण्याचे प्रसंग बरेचदा येतात, पण माननीय सरन्यायाधीशांच्या कालच्या वक्तव्यानं मनाचं जे केलं आहे ते वर्णनातीत आहे. किती पातळ्यांवर भयानक आहे हे. काय करूया हो आपण या देशावर निस्सीम प्रेम करणारे नागरिक म्हणून, असा प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी ट्विट केलंय. खरं तर सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुण, मीडियावाल्यांना आणि आरटीआय तसेच कार्यकर्त्यांना पण याच रांगेत उभं केलंय. आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा आपल्याच सरकारने आपल्याच संसदेत मंजूर केलेला आहे. लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये येतो. कोणी जर त्याचा वापर करून सरकारला माहिती मागत असेल, प्रश्न विचारत असेल, तर ते लोकशाहीचं लक्षण आहे, ना की झुरळ असण्याचं. तरुणांना मंद म्हटल्यावर आंदोलन करणारे आता या विधानावर काय करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. न्यायमूर्तींच्या या विधानासंदर्भात काही जणांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर काहींनी न्यायमूर्तींची बाजू देखील घेण्याचा प्रयत्न केलाय. ते रागात बोलले असतील वगैरे वगैरे अशा काहींनी पोस्ट केल्या आहेत का, तर काहींनी कमेंट सुद्धा केलेल्या आहेत. मात्र एकंदरीत चीफ जस्टिस यांच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची या संदर्भात काय मत आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.